लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप नेते आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन केले। त्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करा अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते अतुल लोंढे यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला पाठवलेल्या तक्रारीत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे असं म्हणतायत की सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता दलाचे उमेदवार राम सातपुते यांनी एका बैठकीमध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करून एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोविड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। त्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे गुन्हे मागे घेऊ चिंता करण्याचे कारण नाही असे या बैठकीत उपस्थितांना आश्वासित केले। निवडणुकीच्या काळात अशी प्रलोभने देणं, आश्वासन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे। हॅलो भाऊ, नमस्ते भाऊ, माझ्याकडे मोची समाजाचे सर्व समाज बांधव आले। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मोची समाज आहे। इथं करणअण्णा मेत्रे म्हणून एक मोठी मोची समाजाच्या नेत्यांचं मागे निधन झालं कोरोनामध्ये आणि 250 युवकांवर भाऊ 353 लावलेला आहे काँग्रेसचं सरकार असताना। तर भाऊ, माझी विनंती होती हे मोची समाजामधील युवकांवरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावेत। काढून टाकू ना, काय अडचण नाही, 100% काढून टाकू। त्याला थोडी प्रोसेस करायला आपण करून देऊ ती प्रोसेस सगळी। जी नाही, जी भाऊ, काळजी करू। जी भाऊ, धन्यवाद धन्यवाद। खूप खूप धन्यवाद। एवढं जरी झालं तरी तुम्हाला सांगते की मोची समाजातलं एक मत आम्ही तिकडे फुटू देणार नाही। आज देवेंद्र फडणवीसांनी आपल्या पदाचा गैरवापर निवडणुकीमध्ये मतदारांना प्रलोभन दाखवण्यासाठी केला। सोलापूरचे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांनी त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की असे असे गुन्हे दाखल झालेले आहेत, ते आपल्याला गुन्हे काढून टाकले पाहिजे। यांनी स्पष्टपणे सांगितलं की हो, ते गुन्हे काढून टाकू आपण, त्याची काही चिंता करण्याचं काही काम नाही। सर्वोच्च न्यायालयाचा एक निर्णय आहे, एक निकाल आहे आणि तो असं सांगतो की समिती लावून मग समितीने शिफारस केल्यानंतरच कुठले जर गुन्हे असतील तर ते परत घेतले पाहिजे। हे काम निवडणुकीच्या दरम्यान अशा पद्धतीनं प्रलोभन देणं हा आचारसंहितेचा भंग आहे। आणि आतापर्यंत आपण का नाही काढले? मग निवडणुकीची वाट पाहत होतात का? हे स्पष्टपणे दिसत आहे, पदाचा गैरवापर झालेला आहे। आमची निवडणूक आयोगाला विनंती आहे देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या गृहमंत्री पदापासून तात्काळ दूर करावं।